Hello dear friends, today we will discuss नॉमिनिक्लेचर ऑफ बेन्झिन डेरिव्हेटिव्स. आता बेन्झिन डेरिव्हेटिव्ह मध्ये नॉमिनिक्लेचर कशा प्रकारे दिलेले आहे ते आपण बघू. तर सिंपल आहे. नॉमिनिक्लेचर ऑफ बेन्झिन डेरिव्हेटिव्स इन दॅट नॉमिनिक्लेचर डिपेंड्स अपॉन दी सबस्टिट्यूएंट्स और सबस्टिट्यूशन ऑन बेन्झिन रिंग और बेन्झिन डेरिव्हेटिव्स. आणि त्या आधारे त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. एक आहे मोनो सबस्टिट्यूटेड, दुसरं डाय सबस्टिट्यूटेड, तिसरं पॉली सबस्टिट्यूटेड. आता मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन म्हणजे काय ते आपण बघू. नेम इट सेल्फ सजेस्ट मोनो स्टँड फॉर वन सिंगल, ओनली वन और सिंगल सबस्टिट्यूशन टू बेन्झिन. एकच बेन्झिनला सबस्टिट्यूशन आहे असे ते. मग त्याच्या नावात त्याचं नॉमिनिक्लेचर कसं लिहायचं ते सिंपल. त्याच्या नॉमिनिक्लेचरमध्ये आपल्याला सुरुवातीला त्या सबस्टिट्यूएंटचं नाव लिहायचं आणि मग नंतर आपल्याला बेन्झिन हा शब्द त्यामध्ये टाकायचा आहे. एक उदाहरण बघा. यामध्ये क्लोरीन, हा क्लोरीन बेन्झिन रिंगला अटॅच केला आपण. मग या सबस्टिट्यूएंटचं नाव क्लोरो आणि शेवटी लिहायला बेन्झिन. तसं या ठिकाणी नायट्रो बेन्झिन हा मिथिल ग्रुप आहे किंवा इथिल ग्रुप आहे. आता इथे थोडंसं इथे मिथिल पाहिजे. हा मिथिल ग्रुप आहे म्हणजे मिथिल बेन्झिन. इथे चुकून इथिल झालं आहे, मिथिल बेन्झिन. म्हणजे अगोदर काय करायचं आपल्याला, त्या सबस्टिट्यूएंट्स इंडेक्स करायचा प्रिफिक्स फॉर्ममध्ये आणि फॉलोड बाय दी वर्ड बेन्झिन आणि नंतर त्याचा शब्द कोणता टाकायचा, बेन्झिन. असं हे सिंपल मोनो सबस्टिट्यूटेडमध्ये आपल्याला नॉमिनिक्लेचर देता येईल. ओके. आता दुसरं जे डाय सबस्टिट्यूट म्हणजे 2 सबस्टिट्यूशन असेल तर काय, तर बघा डाय सबस्टिट्यूटच्या केसमध्ये बेन्झिन रिंगला जे सबस्टिट्यूट अटॅच आहे, त्या आधारे आपल्याला यामध्ये हे नावं देता येईल. म्हणजे अगेन पोझिशन कोणती आहे त्यानुसार. पण आता त्याच्या अगोदर आपण हे समोरवरती एक्झाम्पल दिले आपल्याला काही, ते एक्झाम्पल्स आपण बघू. आणि ते आहे मोनो सबस्टिट्यूटचे. बघा प्रत्येक ठिकाणी एकच सिंगल सबस्टिट्यूएंट आहे. द अदर कंपाउंड्स सबस्टिट्यूएंट्स अँड बेन्झिन रिंग्स टेकन टुगेदर टू फॉर्म अ न्यू पॅरेंट नेम. कशा पद्धतीने बघा. फॉर एक्झाम्पल, आता जर मगाशी एक्झाम्पल म्हटलं आपण मिथिल बेन्झिन इज युजली नोन ॲज अ टोलिन, त्याला टोलिन असं नाव दिलं. किंवा आपण आता NH2 आणि बेन्झिन रिंगला अटॅच केला NH2, त्याला म्हणतो अमिनो बेन्झिन. किंवा त्यालाच आपण नाव देतोय ॲनिलीन. किंवा बेन्झिन रिंगला जर OH असेल तर आपण हायड्रॉक्सिल बेन्झिन असं नाव दिलं, पण त्यालाच कॉमन त्याला जनरल नाव जे आहे ते आहे फिनॉल. तर अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स बघा. हा बघा टोलिन, हा आपण याला काय म्हटलं, याला अमिनो बेन्झिन म्हटलं, तर याला म्हणायचं ॲनिलीन. त्याला हायड्रॉक्सिल बेन्झिन म्हटलं, याला म्हणायचं फिनॉल. मग असंच बेन्झोइक ॲसिड, सल्फ्युनिक ॲसिड, बेन्झाल्डिहाइड. म्हणजे या फंक्शनल ग्रुपवर सुद्धा आपल्याला याचे नावं त्यामध्ये देता येईल. इन केस ऑफ मोनो सबस्टिट्यूशन, एक सिंगल सबस्टिट्यूशन असेल अशा वेळेस. आता डाय सबस्टिट्यूशनमध्ये काय बघू आपण. आता डाय सबस्टिट्यूशन म्हणजे नावातच इथे डाय, 2 सबस्टिट्यूट त्या बेन्झिन रिंगला अटॅच आहे याचा अर्थ असा. क्लिअर. जे 2 सबस्टिट्यूट अटॅच आहे त्याचं रिलेटिव्ह पोझिशन काय आहे ती पोझिशन आपल्याला काय करायची, इंडिकेट करायची. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे कोणती असते. जसं की त्या अर्थो, पॅरा, मेटा पोझिशन आणि पॅरा पोझिशन, या 3 पोझिशन आपल्याला डाय सबस्टिट्यूशनमध्ये पाहायला भेटतं. उदाहरण घेऊ आपण एक. आता हे एक्झाम्पल बघा. या ठिकाणी या बेन्झिन रिंगला हा एक ब्रोमिन आणि हा एक ब्रोमिन अटॅच आहे. आता या ब्रोमिनची एकमेकाची जी पोझिशन जर आपण बघितली, एकमेकाची रिलेटिव्ह पोझिशन जर आपण स्टडी केली तर ती कशी, तो एकमेकाच्या या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला आहे. म्हणजे ही जी पोझिशन असते ही ऑर्थो आहे, ही जी पोझिशन आहे ही मेटा आहे, आणि ही जी पोझिशन आहे ही आहे पॅरा पोझिशन. म्हणजे हा ऑर्थो पोझिशनला आहे म्हणून याला नाव दिलं बघा ऑर्थो डायब्रोमो बेन्झिन. किंवा मग सरळ सरळ 1,2 डायब्रोमो बेन्झिन. ओके. तसंच आता इथे बघा 1, 2, 3 म्हणजे 1,3 डायनायट्रो बेन्झिन. पण या नावाला पुन्हा दुसरं पॅरा आणि ऑर्थो या फॉर्ममध्ये कसं देता येईल बघा, किंवा मेटा फॉर्ममध्ये. तर हा NO2 आणि हा NO2 याची रिलेटिव्ह जी पोझिशन आहे ती मेटा पोझिशन आहे म्हणून याला नाव दिलं आहे मेटा डायनायट्रो बेन्झिन. मेटा डायनायट्रो बेन्झिन.
मग असंच आता आपल्याला 1,4 डायब्रोमो बेन्झीन बघायला, म्हणजेच काय, ही एकमेकाची जी ब्रोमिनची पोझिशन आहे ती कशी आहे, पॅरा पोझिशन आहे. मी मग अशी म्हटलंच, ही जी याची पोझिशन आहे ही ऑर्थो, मग ही किंवा ही, त्याची ही पोझिशन किंवा ही पोझिशन कोणती येते, मेटा. मग ही पोझिशन आणि ही एकमेकाच्या फ्रंटची पोझिशन जी आहे ती कोणती येते, पॅरा. म्हणजे हा झाला पॅरा डायब्रोमो बेन्झीन. हे आपल्याला 12वीत झालेलं आहे, आपल्याला माहीत आहे. काही एक्झाम्पल्स आपण परत घेऊया. यामध्ये बघा, दोन सबस्टिट्यूएंट जर डिफरंट असेल तर, आता इथे आपण या एक्झाम्पलमध्ये हे दोन्ही सबस्टिट्यूएंट जे आहेत, हाही ब्रोमिन हाही ब्रोमिन होता, हाही नायट्रो हाही नायट्रो होता. पण हे जर डिफरंट असेल तर बघा या ठिकाणी आता हे डिफरंट आहे, इथे क्लोरीन आहे ब्रोमिन आहे, नायट्रो आहे ब्रोमिन आहे, नायट्रो आहे क्लोरीन आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर अल्फाबेटिकल ऑर्डर यामध्ये फॉलो करायची. आता क्लोरो आणि ब्रोमो, मग अगोदर आपल्याला बघायचं काय, तर ब्रोमो. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD मध्ये अगोदर क्लोरोचा सी येईल का ब्रोमोचा बी येईल, तर बी येईल. म्हणून याचं नाव काय दिलं बघा, ऑर्थो ब्रोमो क्लोरोबेन्झीन. तशी या ठिकाणी आता आर्थो का आलं लक्षात घ्या, आर्थो पोझिशनला हा ब्रोमिन आहे म्हणून. तसं या ठिकाणी बघा, आता ब्रोमिन जो आहे हा ब्रोमिन मेटा पोझिशन आहे म्हणून मेटा ब्रोमो नायट्रोबेन्झीन. तसंच हा क्लोरीन जे आहे हा पॅरा पोझिशनला म्हणजे पॅरा क्लोरो नायट्रोबेन्झीन, पॅरा क्लोरो नायट्रोबेन्झीन जर वेगळं असेल तर. पण आता ह्यामध्ये आपण असं बघू की इफ वन ऑफ द टू ग्रुप्स इज द काइंड ऑफ दॅट स्पेशल नेम, त्यापैकी एखादा ग्रुप असेल त्याला विशिष्ट असं नाव आहे. उदाहरणार्थ कसं, हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे आपण त्याला फिनॉलमध्ये कन्वर्ट करू, मग COH ग्रुप आपण त्याला बेन्झोइक ॲसिडमध्ये कन्वर्ट करू, आपण मग CH3 आपण त्याला टोलिनमध्ये कन्वर्ट करू. अशा पद्धतीने असेल तर काय करायचं, तर बघा पहिलं एक्झाम्पल. आता याला OH आहे इथे आणि ही रिंगला OH अटॅच म्हणजे आता फिनॉल, त्यावर या ऑर्थो पोझिशनला ऑर्थो नायट्रोफिनॉल. ही बेन्झीन रिंग त्याला हा COH ग्रुप म्हणजे फंक्शनल ग्रुपमध्ये मोडतोय आता हा, तर यामध्ये येईल बेन्झोइक ॲसिड. पण कोणत्या पोझिशनला, मेटा पोझिशनला NO2 आहे म्हणजे मेटा नायट्रो बेन्झोइक ॲसिड. मग असंच पॅरा नायट्रो टोलिन. यामध्ये आता बघा ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड किंवा याला दुसरं नाव आहे सॅलिसायक्लिक ॲसिड, सॅलिसायक्लिक ॲसिड. म्हणजे हे डाय सबस्टिट्यूशनच्या केसमध्ये आपण या 3 पॉईंट्स यामध्ये स्टडी करू शकतो. एक, जर दोन्ही सबस्टिट्यूशन सारखे असतील तर डाय शब्द आपल्याला यूज करता येईल. दुसरा, जर दोन्ही सबस्टिट्यूशन वेगळे असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करा. आणि तिसरा, जर दोन्ही सबस्टिट्यूशन वेगळे आहे पण त्यातला काही जो फंक्शनल ग्रुप आहे तो स्पेशल टाईपचा आहे, म्हणजे स्पेशल टाईपचा म्हणजे हायड्रॉक्सिल आहे आणि माहीत आहे आपल्याला बेन्झीन रिंगला जर हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झाला तर फिनॉल होतो, तसं COH ग्रुप अटॅच झाला तर बेन्झोइक ॲसिड तयार होतो. या आधारे हे नावं आपल्याला या ठिकाणी डायसब्स्टिट्यूशनच्या केसमध्ये नॉमेनक्लेचर करता येईल. क्लिअर. आता आपल्याला आता ट्राय नाही तर ट्रायलाच त्याच्या पुढच्याला काय नाव दिलं आहे, पॉलिसब्स्टिट्यूशन असं नाव दिलं आहे. पॉली मीन्स मोर दॅन 2, 2पेक्षा जास्त जर सबस्टिट्यूशन अटॅच असेल तरची भाग, त्याला म्हटलंय पॉलिसब्स्टिट्यूटेड बेन्झीन. मग आता पॉलिसब्स्टिट्यूटेड बेन्झीन म्हणजे 3 किंवा 2पेक्षा जास्त असेल तर, आता 2पेक्षा जास्त असेल तर यामध्ये आपण एक घेऊ 3, दुसऱ्याच्यामध्ये 4, असे आपण 2 केस घेऊ. तर फर्स्ट बघा, यामध्ये आपल्याला पहिल्या केसमध्ये इन पॉलिसब्स्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह कंटेन्स सिमिलर सबस्टिट्यूएंट्स, समजा सारखे सबस्टिट्यूएंट आहे, 3 आहे पण सारखे आहेत, तर अशा वेळेस सरळ आपल्याला त्याची पोझिशन मेन्शन करून ट्राय शब्दाला आपल्याला त्या ठिकाणी टाकता येईल. जसं की येतं इथे बघा, मिथिल 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला आणि 5 म्हणजे 1 3 4 ट्राय मिथिल बेन्झीन असं आपल्याला नाव देता येईल. तसं या ठिकाणी बघा 1 2 4 ट्राय ब्रोमो बेन्झीन असं आपल्याला याचं नाव या ठिकाणी देता येईल. पण हे केव्हा, जर ते सेम असेल तर आपण ट्राय हा शब्द यूज करू शकतो. मग आता डिफरंट असेल तर काय करायचं, तर डिफरंट असेल तर काय म्हटलं बघा, इन पॉलिसब्स्टिट्यूट बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज कंटेनिंग डिफरंट सबस्टिट्यूएंट, द लास्ट नेम ऑफ सबस्टिट्यूएंट्स इज गिवन पोझिशन फर्स्ट and other substituents name in such a way that to give the minimum number.
म्हणजे आता सुरुवातीचा पोझिशन नंबर, मग मिनिमम नंबर, अशा पद्धती आपल्याला त्यामध्ये घेता येईल. आता या ठिकाणी बघा 4 सबस्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला जो आहे तो आहे 2 नंबरला असलेला ब्रोमो. लास्ट आपण हा फर्स्ट कन्सिडर करून पॅरेंट पकडला आपण, म्हणजे 2 ब्रोमो. आता हा 2 जर असेल तर हा 3 4 5 या पद्धतीने 3 4 आणि 5 म्हणजे सॉरी 1 2 3 4 म्हणजे हा 4 क्लोरो 6 आयडो नायट्रोबेन्झीन. काय हा 2 ब्रोमो 4 क्लोरो 6 आयडो नायट्रोबेन्झीन अशा प्रकारे याला आपल्याला नाव देता येईल. आता 2 सारखे असतील तर बघा पोझिशन 2 4 डाय ब्रोमो 6 क्लोरो 2 4. आता 2 आणि 4 नंबरला ब्रोमिन आहे म्हणून डाय ब्रोमो म्हटलं. पोझिशन मात्र आपण त्याची मेन्शन केली 2 नंबरला आणि एक 4 नंबरला. 6 क्लोरो 6 नंबरला क्लोरो आहे आणि हा कोण आहे बेन्झाल्डिहाइड आहे, मतलब बेन्झाल्डिहाइड. अशा पद्धतीने इथे आपण बघा 2 4 6 ट्रायनायट्रोफिनॉल आणि यालाच दुसरं नाव आहे पिक्रिक ॲसिड. 2 4 6 म्हणजे 2 नंबर 4 नंबर आणि 6 नंबरच्या कार्बनला काय आहे नायट्रो ग्रुप आहे, त्यालाच काय नाव दिलं पिक्रिक ॲसिड असं. त्याच्यानंतर असाच एक एक्झाम्पल बघा 2 4 6 ट्रायनायट्रोटोलिन, त्याला TNT असं नाव म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये, ट्रायनायट्रोटोलिन TNT ट्रायनायट्रोटोलिन. तर अशा पद्धतीने यामध्ये हे पॉलिसब्स्टिट्यूटचे नॉमिनिक्लेचर सुद्धा आपल्याला या ठिकाणी यामध्ये मेन्शन करता येईल. नंतरचा पार्ट जो आहे यामध्ये तो आहे आयसोमेरिझमचा पार्ट, आयसोमेरिझम ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. यामध्ये नेक्स्ट बघणार आहोत आपण आता आयसोमेरिझम ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आयसोमेरिझम ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपल्याला माहिती आहे. आयसोमेरिझम म्हणजे काय? आयसोमेरिझम मीन्स the compounds having same molecular formula but different structural formula. Such compounds are known as isomerism or isomers and phenomena is known as isomerism. म्हणजे ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण त्याचं स्ट्रक्चर मात्र वेगळं आहे, ते एक याचा अर्थ ते कंपाऊंड्स एकमेकाचे झाले आयसोमर्स आणि ही जी प्रक्रिया आहे प्रोसेस आहे याला म्हणायचं आयसोमेरिझम. आता यामध्ये आपण मोनोसब्स्टिट्यूशनचं जर केस केला तर मोनोसब्स्टिट्यूशन डे जो आहे या फॉर्ममध्ये आपल्याला आयसोमेरिझम या ठिकाणी काही स्टडी करता येणार नाही. त्यामध्ये एकच आयसोमेरिझम आपल्याला या ठिकाणी पाहता येईल पोझिशननुसार. पण हेच आपण डाय सबस्टिट्यूशनमध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला 3 आयसोमेरिझम या ठिकाणी काय करता येईल स्टडी करता येईल त्याच्या रिलेटिव्ह पोझिशननुसार. मग ती आर्थो पॅरा मेटा या फॉर्ममध्ये आपल्याला घेता येईल. एक एक्झाम्पल आपण यामध्ये घेणार आहोत. झायलिन हे एक्झाम्पल आपण यामध्ये घेऊ. बघा झायलिन म्हणजे काय, बेन्झीन रिंगला 2 C. झायलिन म्हणजे काय, बेन्झीन रिंगला 2 CH3 ग्रुप अटॅच. आता यामध्ये हे 2 CH3 ग्रुप या झायलिन या बेन्झीन रिंगला अटॅच आहे, पण हा सेकंड जो CH3 आहे हा या आर्थो पोझिशनला असल्यामुळे आर्थो झायलिन असं दिलं. या दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतोय की हा मेटा पोझिशनला आहे म्हणून याला मेटा झायलिन असं नाव दिलं आणि हा पॅरा पोझिशनला असल्यामुळे याला पॅरा झायलिन असं आपल्याला नाव देता येईल. आता या तिन्ही जो आहे आर्थो मेटा आणि पॅरा झायलिन या तिन्हीचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असणार आहे सेम, कारण त्यामध्ये एक बेन्झीन रिंग 2 CH3 ग्रुप त्याला अटॅच आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ मॉलिक्युलर फॉर्म्युला या तिन्हीचाही झायलिनचा या ठिकाणी सेम आहे, परंतु स्ट्रक्चर फॉर्म्युला जो आहे त्याची पोझिशन जी आहे सबस्टिट्यूएंटची ती मात्र बदलली आहे. म्हणजेच या डाय सबस्टिट्यूशन केसमध्ये आपण अशी 3 आयसोमर्स या ठिकाणी आपण काय करू शकतो दाखवू शकतो. असंच एक एक्झाम्पल घेऊ आपण टोलिनचं, म्हणजे डाय सबस्टिट्यूशनच्या बाबतीतच आपण टोलिडिनचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घ्यायचं आपल्याला.
डाय सबस्टिट्यूशनमध्येच आपल्याला टुलिडिनचं एक एक्झाम्पल आपण बघता येईल. आता या ठिकाणी बघा, हा जो CS3 ग्रुपची जी पोझिशन आहे, रिलेटिव्ह पोझिशन टू NH2, तर ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन NH2ची आणि CS3ची ही आपल्याला यावरून दिसते. ही ऑर्थो पोझिशन आहे म्हणजे ऑर्थोटुलिडिन म्हटलं, ही मेटा पोझिशन आहे म्हणजे मेटाटुलिडिन म्हटलं, आणि ही पॅरा पोझिशन आहे म्हणजे पॅराटुलिडिन असं याला नाव दिलं जातं. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र या तिन्हीचाही कसा आहे, सेम आहे. आता ट्राय सबस्टिट्यूटमध्ये काय आहे बघा, ट्राय सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा आपल्याला पोझिशनवरून आपल्याला त्या ठिकाणी त्याचे नंबरिंग देता येईल. उदाहरणार्थ इथे बघा 1, 2, 3 ट्रायमिथिल बेन्झीन, जे क्रमानुसार आपल्याला 1, 2, 3 ला दिसतात म्हणून 1, 2 ला नाही म्हणजे 4, 3 ला आणि 4 ला 1, 2, 4 चालेल. 1, 2, 4 ट्रायमिथिल बेन्झीन. आणि या ठिकाणी 1, 3, 5 1, 3, 5 ॲक्च्युली 1, 3 पाहिजे. 1, 3, 5 म्हणजे ह्याला ट्रायमिथिल बेन्झीन. म्हणजे आयसोमेरिझम आपल्याला या बेन्झीन डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा पाहायला भेटतात. फक्त एक आहे, मोनो सबस्टिट्यूशनमध्ये एकच आपल्याला आयसोमेरिझम पाहायला मिळेल. डाय जो सबस्टिट्यूशन आहे यामध्ये आपल्याला या आयसोमेरिझम यामध्ये 3 स्ट्रक्चर्स पाहायला मिळेल, आणि ट्राय सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा आपल्याला 3 स्ट्रक्चर यामध्ये पाहायला मिळेल. ओके, थँक्यू.